विट्यातील शासकीय निवासी शाळेतील 23 मुलांना जेवणातून विषबाधा। विट्यातील शासकीय निवासी शाळेतील 23 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे। या विद्यार्थ्यांना तातडीने विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत। जेवणातून 23 मुलांना विषबाधा झाल्याच्या घटनेमुळे विटा परिसरात खळबळ उडाली आहे। विट्यातील समाज कल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळेत विद्यार्थी एकूण 93 जण शिकतात। दररोजप्रमाणे रविवारी रात्री शाळेकडून 49 मुलांना जेवण देण्यात आलं। जेवल्यानंतर मुलांना आज सोमवारी सकाळपासूनच उलटी, मळमळ, जुलाबचा त्रास सुरू झाला। एकाच वेळी 23 मुलांना त्रास सुरू झाल्यामुळे शाळा प्रशासनाने तातडीनं मुलांना विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पोटदुखी, उलटीचा त्रास होऊ लागल्यानं शासकीय निवासी शाळेतील 5 मुलांना घेऊन उपचारासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले होते। त्यानंतर डॉक्टरांना शंका आल्यानं मुलाकडून चौकशी केली असता रात्री खाल्लेल्या जेवणातील मटणातून विषबाधा झाला असल्याचं निष्पन्न झालं असून 23 मुलांवर विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सकाळी 11 वाजताच्या दरम्यान शासकीय निवासी शाळेतील मुलं लूज मोशन म्हणून कंप्लेंट घेऊन आली होती। पण जरा आपल्याला शंका आल्यामुळे आपण त्यांना ॲडमिट केली। तोपर्यंत आपल्याकडे जवळजवळ 20 ते 22 मुलांचा लॉट आलेला आहे। सगळ्यांची एकच तक्रार होती की पोटात दुखतं आणि संडास उलटीचा त्रास चालू झालेला आहे। रात्री 2-3 वाजल्यापासून झालेला आहे। त्यातले 2 मुलं जरा जास्त डिहायड्रेट होते, त्यांना आपण ट्रीटमेंट घेतलेली आहे। सर्व मुलांना आपण IV कनेक्ट केलेले आहे। या मुलांच्या बाबतीत एकच आहे की त्यांनी कालचं जे नॉनव्हेज जेवण खाल्लं होतं त्याच्यामुळे ही विषबाधा असण्याची शक्यता आहे। अजून त्यात आपण गॅरंटेड ते सांगू शकत नाही, परंतु ट्रीटमेंट आपण सर्वांना चालू केलेली आहे। आणि तसंच काही जर वाटलं तर आपल्याकडं ॲम्ब्युलन्स स्टँड बाय ठेवलेले आहेत। जर पुढं रेफर करायची वेळ आली अतिदक्षता विभागाला तरी त्याची सोय केलेली आहे। आपली ज्या शाळेमध्ये हा प्रकार घडला तिथेही आपण ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टर पाठवून दिलेले आहेत, जेणेकरून तिथं जे राहिलेले इतर विद्यार्थी आहेत त्यांना काही त्रास होतोय का किंवा तसा जर त्रास असला तर त्यांना आपण आपल्या हॉस्पिटलला आणायची पण व्यवस्था केलेली आहे। माझं नाव प्रणव बाळे। काय त्रास तुला झाला? तुला पोटात उचलण्यात आणि उलटी। काल काय खाल्लं होतं? जेवण काय दिलं होतं? काल मटण, दूध आणि सफरचंद। बरं, आज सगळ्यांना तुझ्या मित्रांना पण त्रास चालू झाला? मी ना 7वी शिकतो। माझं नाव शिक्षण केंद्र सुद्धा। काल चिकन खाल्लं, मटण खाल्ल्यामुळे नंतर दूध पिलं 5-4ला आणि